निघालेलो आहोत नासाला. Houston, we have a problem. हे आयकॉनिक वाक्य कदाचित तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल, राईट? पिक्चर बघताना, व्हिडिओज मध्ये किंवा कुठेतरी नासाबद्दल ऐकताना. आज आपण त्याच ह्युस्टनच्या नासाला चाललोय. आपल्यापैकी कित्येकांनी लहानपणी एकदा तरी नासाबद्दल वाचलं असेल ना, जिथून ऍस्ट्रोनॉट्स ट्रेन होतात आणि जगातल्या मोठमोठे स्पेस मिशन्सवर काम केलं जातं. लहानपणी पुस्तकात वाचलेलं नासा आज स्वतःच्या डोळ्यांनी बघायला मिळणार आहे मला आणि तुम्हाला सुद्धा. चला मग नासाला जाऊया. आम्ही निघालेलो आहोत नासाला. काय मस्त वेदर आहे बघा. आता मस्त पावसाळी वेदर आहे, छान वाटतंय. आपण चाललेलो आहोत नासाला. अमेरिकेतलं सगळ्यात मोठं स्पेस सेंटर नासा चाललेलो आहोत आपण. आम्ही ऑस्ट्रेलियातनं निघालो ह्युस्टनला आणि 3 तासाचा ड्राईव्ह आहे हा आणि खूप भारी वाटतं. सो स्टे ट्यून ब्लॉग शर्टपर्यंत नक्की बघा. धुकं धुकं दिसतंय बघा. त्याच्या प्रॉक्सिमिटी मध्ये राहूया असं पहिलंच वाटतंय. पळवतोय 2 hours later. सगळ्यांना वाटत असतं की टेक्सास म्हणजे असा पूर्ण डेझर्ट एरिया असेल, वाळवंट असेल सगळीकडे, पण तसं नाही ऍक्च्युली. जस्ट लुक ॲट दिस. 7ला निघालो आम्ही सकाळी आणि प्रीतीने मस्त शेव्याचा उपमा करून घेतलाय. ते लहान मुलं असतात ना की गाडीत बसल्या बसल्या त्यांना खाखा सुटते, झाले. ब्रेकफास्ट गाडीतच करणार आहे. नमस्कार मंडळी, मी आहे भक्ती आणि अमेरिकन लाईफ मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. खूप मजा येणार आहे. आज आपण नासाला चाललेलो आहोत. आता आम्ही या रुस्का नावाच्या बेकरीमध्ये थांबलोय. बऱ्याच लोकांनी सांगितलं की खूप छान बेकरी आहे, तर इथे काहीतरी गोड पदार्थ घ्या. वाव. जास्त वेळ घालवत नाही कारण खूप लेट झालाय. तिकीट्स काढलेले आहेत. एक तास उरलाय फक्त. आम्ही बरंच लांब आहोत. कसलं भूताटकी दिसतंय बघा बाहेर. सकाळचे 8:30 वाजलेत. सो ही रुस्का नावाची बेकरी आहे. ह्युस्टनला जाताना, ऑस्टिन पासून ह्युस्टनला जाताना लागते रस्त्यामध्ये. नक्की या इकडे. तुम्ही काय काय घेतलं? चिकन फ्राय आणि क्रीम चीज चॉकलेट. ओके. तू काय घेतलंस? मी घेतलं सिनॅमन रोल. फायनली 3.5 तासानंतर ह्युस्टन आलंय आणि ह्युस्टन डाउनटाउन कसलं सुंदर दिसतंय बघा. सो फायनली 3.5 तासानंतर आम्ही पोचलेलो आहोत नासाला, ह्युस्टन स्पेस सेंटरमध्ये. वेदर तर खूप भारी आहे आणि आज जायला खूप एक्सायटेड आहे मी. हे बघा. चला आता पटकन आज जाऊया. टूर स्टार्ट होणार आहे. एक्सायटेड. बाय द वे, बऱ्याच जणांना वाटतं की नासा म्हणजे एकच जागा आहे, तर तसं नाहीये. अमेरिकेत टोटल 10 नासाचे सेंटर्स आहेत आणि दिस इज वन ऑफ दी सेंटर. हे ह्युस्टनचं जॉन्सन स्पेस सेंटर ॲस्ट्रोनॉट्स ट्रेनिंग आणि मिशन कंट्रोलसाठी जगभर प्रसिद्ध आहे. आता आम्ही ट्रॅम टूर घेतोय. ह्याचे तिकीट्स आम्ही आधीच ऑलरेडी ऑनलाईन 1 आठवडा आधीच घेऊन ठेवलेले. ट्रॅमचे तिकीट सेपरेट घ्यायची गरज नाहीये, नासाच्या तिकीट्स मध्येच येतात. तुम्ही जर व्हिजिट करणार असाल तर 1-1.5 आठवडा आधी तरी तिकीट्स घेऊन ठेवा. ह्याचे अडल्ट तिकीटचे प्राइसेस आहेत अराउंड $30 ते $35 आणि या नासाच्या फुल एक्सपिरियन्सला अराउंड 3-4 तास तरी लागतात. मॅम अच्छा बसायचं ठीक आहे.
Small children whose feet do not fully reach the floor. Please seat them in the center seat between two. तर आम्ही आता ट्रॅममध्ये बसलोय. थोड्याच वेळात टूर स्टार्ट होणार आहे. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे हे जे नासा आहे ना, US मध्ये आय 3 नासा आहेत. आणि हे जे नासा आहे इथे स्पेस मिशन्स कंट्रोल होतात आणि ॲस्ट्रॉनॉट्सला ट्रेन केलं जातं. इकडे ॲक्च्युअल लॉंग हॉर्न्स दिसतात बघा. हे टेक्सास लॉंग हॉर्न्स आहेत. म्हणजे गाईच पण त्यांचे शिंग खूप मोठे असतात, त्यांना लॉंग हॉर्न्स म्हणतात. हे आहे चांगलं भारी. हे आहे सॅटर्न 5 रॉकेट. ह्याच रॉकेटने माणसाला पहिल्यांदा चंद्रावर पोहोचवलेलं. आणि हे इतकं मोठं रॉकेट जवळपास 36 मजली इमारती एवढं उंच आहे. ह्याच रॉकेटमधनं अपोलो मिशन मध्ये ॲस्ट्रॉनॉट्स 4 लाख किलोमीटर दूर चंद्रावर गेलेले. मला तर विचार करूनच अंगावर काटा येतोय. सो हा भाग डिटॅच होतो या रॉकेटपासनं, खूप मोठ्या रॉकेटपासनं. आणि ते शेवटचं छोटंसं जे आहे फक्त ते स्पेसमध्ये जातं. बाकी हे सगळे तुटत जातात पार्ट्स वर जाईपर्यंत. सो आपल्याला जे हे मोठं रॉकेट दिसतंय ना, हे एवढं स्पेसमध्ये जात नाहीच. काही लोकांना माहीत पण हे पूर्ण वर जाता एक भाग त्याचा डिटॅच होत जातो. आणि छोटीशी कॅप्सूलच असते शेवटी जी स्पेसमध्ये जाते. त्याचे पार्ट्स बघा. फर्स्ट पार्ट जो डिटॅच होतो हा सेकंड पार्ट आहे. हा थर्ड पार्ट आहे जो डिटॅच होतो. आणि तो शेवटचा छोटूसा फक्त स्पेसमध्ये जातो. हा आहे तो शेवटचा पार्ट जो ॲक्च्युअल स्पेसमध्ये जातो. दिसताना छोटूसा दिसतोय पण आहे बराच मोठा. एवढ्या जवळनं रॉकेटच्या आतमध्ये काय असतं हे बघायला मिळेल असं वाटलंही नव्हतं. सो ह्यूज. हा आहे ॲक्च्युअल फोटो जो इथे रिक्रिएट केलेला आहे. ओके, आता पुढे जाऊयात थोडं. मस्त दिसतंय बघा. रॉकेट साईज बघा फक्त याचा, म्हणजे फोनमध्ये सुद्धा मागत नाही आहे. जसं आपण अपोलोचा रॉकेट बघितला तर नेक्स्ट स्पॉट आहे तिथलं ट्रेनिंग सेंटर बघणार आहोत आपण. ॲस्ट्रॉनॉटचे ट्रेनिंग सेंटर. आता हे ॲक्च्युअल नासाचं कॅम्पस आहे गाईज. आपण आता ट्रेनिंग सेंटर बघायला चाललो जिथे ॲस्ट्रॉनॉट्स ट्रेन होतात ॲक्च्युली. आणि जाता जाता हा गाईड आम्हाला सगळ्या बिल्डिंग्सबद्दलची इन्फॉर्मेशन देतोय. प्रत्येक बिल्डिंगचा वेगळा वेगळा पर्पज आहे. पण ऑब्व्हियसली सगळ्या बिल्डिंग सांगत नाही येतो कुठली कुठली बिल्डिंग आहे ती सिक्युरिटी रिझन्ससाठी. पण माझं असं ड्रीम कम ट्रू झालं आहे. मला वाटतच नाही की मी ॲक्च्युअल नासा कॅम्पसच्या आतमध्ये आहे. आणि इथे सगळ्यांना एंट्री मिळत नाही अनलेस अँड अंटिल तुम्ही तिकीट घेता. सो एक वेगळं गाव असल्यासारखंच वाटतंय हे. मस्त वाईब आहे एकदम. वाव. हा टॉवर नासाचा. हे आहे ॲस्ट्रॉनॉट्सचं ट्रेनिंग सेंटर. सो स्पेसमध्ये जायच्या आधी सगळ्या ॲस्ट्रॉनॉट्सला इथे ट्रेन केलं जातं. त्यांना इकडे सगळं स्पेसशिप बद्दल शिकवलं जातं. आणि याच नासामधून स्पेसमध्ये असलेल्या ISS म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधल्या ॲस्ट्रॉनॉट्सशी 24/7 संपर्क ठेवला जातो. ॲस्ट्रॉनॉट्स रोजचे कामाचे प्लॅन, सायंटिफिक रिसर्च आणि इमर्जन्सीच्या वेळेला सगळा संपर्क इकडेच साधतात. हे ISS पृथ्वीभोवती फिरत असतं. म्हणजेच अर्थच्या ऑर्बिटमध्ये 28,000 km/h या स्पीडने फिरतं. एवढ्या स्पीडमध्ये फक्त 90 मिनिटात पृथ्वीभोवती एक राऊंड कम्प्लीट करते ते. ज्यामुळे या ISS मध्ये असलेल्या ॲस्ट्रॉनॉट्सला एका दिवसात अर्थवरचे 16 सनरायझेस आणि सनसेट्स दिसतात. You actually live in space like normal, like at home. I mentioned real quickly about getting up in the morning and brushing your teeth and washing your face. Well, how do you do that? Well, here is the bathroom essentially. You get up in the morning and we have a little kit and it has all the essential things that you need, like your toothbrush and toothpaste. सुनीता विलियम्स इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर असताना तिच्या मिशनशी संबंधित ऑपरेशन्स आणि कम्युनिकेशन्स मध्ये जॉन्सन स्पेस सेंटरची महत्वाची भूमिका होते. खूप फॅसिनेटिंग होतंय सगळं. चला आता पुढे जाऊयात. आणि हे बघा गाईज, हे लॉंग हॉर्न्स आहेत. शिंग बघा त्यांची. UTS त्यांचा मॅस्कॉट आहे हा.
चालू ठेव आणि थोडंसं उभं राहू शकता असं बोलू. तो गाईज इकडे मगर आहे असं ड्रायव्हरने सांगितलं. बघू दिसते का? खाली त्या कॉर्नरला होता. लेफ्ट और राइट? इथे होती इथे. Where is it? Can I go? I don't see it. Where is it? इकडे दिसत पंडितजी, नाही या ना. कोपऱ्यात आहे बघ. हा कोपरा आहे ना इथे. हा. दिसली. ओ दिसली. या खूपच आतमध्ये येते, बरीच आतमध्ये येते. दिसली इथे. सो इकडे यांनी ऍक्च्युअल स्पेसशिप बनवलंय. स्पेसमध्ये कसं वाटत असेल या स्पेसशिपमध्ये ॲस्ट्रॉनॉट्सला, याचा एकदम फीलच घेता येतोय. वॉलवर ॲस्ट्रॉनॉट्सचे फोटो लागलेले आहेत आणि इथे कल्पना चावलाची टीम आणि ही आहे सुनीता विलियम्स. तर अशा प्रकारे आपली नासाची टूर झालेली आहे. खूप मजा आली आम्हाला. तर आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि जर चान्स मिळाला तर प्लीज विजिट दिस ह्युस्टन स्पेस सेंटर. नासाला केलं बाय बाय. चलो आता 2 वाजत आले दुपारचे आणि आगाज म्हणून एक फेमस रेस्टॉरंट आहे ह्युस्टनमध्ये, तिकडे लंचला चाललं आहे. आगाज नावाच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही आता आलो. आमचं आत्ता जेवण झालंय आणि आम्ही थांबलोय इकडे पानसाठी. इकडे फ्रेश पान पण आहे. सो इंडिया नसल्यासारखं अजिबात वाटणार नाही तुम्हाला. स्वीट 7. Do you have 20 change? फ्रेश पानचा कॉर्नर. स्पेशल आहे. ओके आता मस्त जेवण झालंय आणि एक सरप्राईज मला माहित नव्हतं. याने ओंकारने आम्हाला आणलं. इथे स्वामीनारायण मंदिर आहे, BAPS स्वामीनारायण मंदिर ह्युस्टनमध्ये. खूपच सुंदर आहे. भारी आहे, खूप भारी आहे. पहिल्यांदा आलो आपण अशा मंदिरात नाही का? बघते आज ते रेकॉर्डिंग नाही काढू देतील बाय द वे. बघते तर इथेच काढून घ्या. हा आतमध्ये रेकॉर्डिंग अलाउड नव्हतं म्हणून मी बाहेरचंच रेकॉर्डिंग घेतली आहे. पण खूप सुंदर मंदिर आहे आणि ॲक्च्युअल मला आता इंडियात आल्यासारखंच वाटतंय. खूप छान वाटलं इथे. अशा प्रकारे आपलं मंदिर पण बघून झालेलं आहे आणि फायनली आजच्या ट्रिपची सांगता झालेली आहे. आम्ही ह्युस्टनवरनं ऑस्टिनला निघालेलो आहोत. उद्या अजून एक ट्रिप असणार आहे, तर पुढचा व्लॉग येईलच. आय नो खूप फिरणं होतं आहे, पण सारखं सारखं नाही येणं होत इकडे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? 3 जागांवरती गेलो आपण, कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि कोणती जागा सर्वात जास्त आवडली तेही सांगा. अजून काही काही जागा माहीत असतील तुम्हाला इथल्या तर प्लीज रेकमेंड इन दी कॉमेंट्स. आणि पुढचा ब्लॉग नक्की बघा. लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय.